हातकणंगले पेठवडगाव रोड आहे। साधारणतः NH4 हायवेपासून हे ठिकाण 10 ते 12 किलोमीटर आहे। आता मी सिद्धोबा दत्त मंदिर नरंदे येथे साधारणतः जाणार आहे। त्याचे काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवणार आहे। तरी हातकणंगल्यापासून एक 7 किलोमीटर अंतर आहे। सांगली कोल्हापूर रोड या रोडपासून नरंदे हे ठिकाण 7 किलोमीटर आहे आणि पुणे बेंगलोर हायवेपासून हे ठिकाण 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे। अतिशय सुंदर ठिकाण आहे। वनराई आहे। श्रावण महिना असल्यामुळे सर्व वनराई हिरवीगार तुम्हाला दिसत आहे। पाहू शकता आपण। मध्यवर्ती रोपवाटिका नरंदे रोपवाटिका ही आहे। जंगल आहे, सुंदर वनराई आहे, सुंदर ठिकाण आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे। हा बोर्ड आहे श्री नागनाथ देवस्थान सिद्धोबा देवस्थान। सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर नरंदे रोड। चला वनसंपदा जपूया। वाघोबा हा छोटा रस्ता दत्त मंदिर आणि सिद्धोबा देवालय तिथे जाणार आहे। मी तुम्हाला आता सिद्धोबा देवालय आणि दत्त मंदिर दाखवणार आहे। नागनाथ मंदिर नरंद्यामध्ये आहे। ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल। डोंगरकडा आहे। डोंगरकड्याच्या कुशीत दत्त मंदिर आणि सिद्धोबा मंदिर आहे। अतिशय सुंदर असे ठिकाण आहे। निसर्ग बघू शकता आपण। सुंदर ठिकाण आहे। वीर आहे, दगडी वीर आहे। विश्रांती जेवण चालू आहे। सिद्धोबा मंदिर
हे ठिकाण आहे दत्त मंदिर. दत्त मंदिर अतिशय सुंदर वातावरण. निश्चित भेट द्या तुम्ही. सिद्धेश्वर प्रसन्न, दत्त प्रसन्न, श्रीकृष्ण प्रसन्न. बोर्ड आहे या ठिकाणी. या बोर्डावर माहिती लिहिलेली आहे. ज्यांना घडे ना काशी त्यांनी यावे नरेंद्र याशी, अशा या पवित्र बोर्डावर लिहिलेलं आहे. या पवित्र ठिकाणी इसवी सन पूर्वी वसिष्ठ मुनींचा पुत्र शक्ती, परशुराम मुनीचा पुत्र व्यास मुनी व सर्व देवतांनी मिळून 1000 वर्षापूर्वी या ठिकाणी महायज्ञ केला होता. या ठिकाणी श्री सिद्धेश्वरांनी गुरुचा स्वीकार केला. या ठिकाणी सिद्धेश्वर स्थायिक झाले. सिद्धेश्वरांनी या ठिकाणी अनेक भक्तांना साक्षात्कार दाखवला आहे. या जागेला अन्नपूर्णा मातेचे वरदान आहे, लाभले आहे. हे भक्तांचे माहेरघर आहे. शिवलिंग शिववर्ण श्री सिद्धेश्वर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सर्व पापांचे क्षालन करणारी शिवगंगोत्री गुप्त उगम पावते. यालाच गायमुख म्हणतात. सर्व देव संतोषार्थ अगस्तीने ब्राह्मण सुवासिनीने भोजन दिले. सिद्धेश्वर औदंबूर जलाशायी स्वस्त कलेश यांनी येथे तीर्थ केली. यालाच तिटवेश्वर डोंगर म्हणतात. त्यामुळे हे एक अतिशय पवित्र ठिकाण आहे. शिवगंगोत्री स्वच्छ व पवित्र राखा. या बोर्डावर तुम्हाला सर्व वाचून लावलेलं आहे. पाण्याचा स्तोत्र आहे. ते कायम पाणी वाहते. 3 ऋतूत उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. साधारणतः हे 1826 ते 1843 यावेळेला हे ठिकाण हा हौद बांधलेला आहे. गोडबोले या भक्ताने हा हौद बांधलेला आहे अशी माहिती श्री गुंडानरवर आपले भक्त नरेंद्र या साहेबांनी दिलेला आहे. हे पाणी सतत वाहत असते. श्रीकृष्ण मंदिराकडे वर जाण्यासाठी वाट. दगडी पायऱ्या आहेत. ठिकाण बघा, अतिशय हिरवेगार ठिकाण आहे. सुंदर असे ठिकाण आहे. सुंदर ठिकाण आहे. वरून हिरवीगार शाल आणि खाली जाण्यासाठी प्रसन्न वाटते एकदम. वेगवेगळ्या भक्तांचे बोर्ड लागलेले आहेत. त्यांनी दगडी पायऱ्यासाठी अनुदान दिलेले आहे. नरेंद्र येथे आल्यानंतर
तुम्ही या ठिकाणाचा लाभ घेऊ शकता. अतिशय सुंदर ठिकाण आहे. वरती जायला थोड्या दगडी पायऱ्या आहेत, बाकीच्या ठिकाणी दगडी पायऱ्या नाही आहेत. श्रीकृष्ण मंदिर. निसर्ग श्रावण महिना असल्यामुळे हिरवागार निसर्ग आहे बघा. तुळस. अतिशय सुंदर ठिकाण आहे. खाली दत्त मंदिर आणि सिद्धोबा आहे, वरी श्रीकृष्णाचे मंदिर आहे. नक्की भेट द्या. प्रशांत पाटील सांगली यांनी रंगकाम केलेलं आहे श्रीकृष्ण मंदिराचे. दरवाजा बंद आहे तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.